राज्यात आयटी क्षेत्रात थिंक टेक्नॉलॉजी इंडिया कंपनीनं कोणतीही पूर्वकल्पना न देता रातोरात कार्यालयाला टाळं ठोकलं। यामुळे तब्बल 700हून अधिक सॉफ्टवेअर इंजिनियर्सवर अचानक बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे। राज्यातील आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या नोकरदार वर्गात यामुळे प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं। या आयटी कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांची कशी आर्थिक फसवणूक केली पहा। 2025 मध्ये थिंक टेक्नॉलॉजी इंडिया कंपनी सुरू करण्यात आली। नोकरीवर रुजू करून घेताना कंपनीनं कर्मचाऱ्यांकडून लॅपटॉपच्या नावाखाली प्रत्येकी 15,000 रुपयांची सुरक्षा ठेव घेतली होती। त्यानंतर सुरुवातीला कंपनीनं कर्मचाऱ्यांना काही महिने वेतन दिलं खरं, पण त्यानंतर मात्र 2026 मध्ये कर्मचाऱ्यांचा पगार थकवायला सुरुवात झाली। इतकंच नाही तर वेतनाच्या नावावर कंपनीनं दिलेले चेकही बाउन्स झाले। सुरक्षा रकमेच्या नावावर 15,000 रुपये गोळा केले होते। ही सगळी रक्कम गहाळ करून हे कंपनीचा जो मॅनेजमेंट आहे तो पसार झालेला आहे। या संदर्भात जे आता कंपनीचे कर्मचारी आहेत ते आक्रमक झाले आहेत। त्यांनी हिंजवडी पोलीस स्टेशन गाठलं आहे आणि कंपनीचा जो मॅनेजमेंट आहे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी कर्मचारी करत आहेत। एक दोन नव्हे तर तब्बल 700 कर्मचाऱ्यांची झालेली फसवणूक समोर येताच हा प्रकार आयटी क्षेत्रातील मोठा घोटाळा असल्याचा दावा फोरम ऑफ आयटी एम्प्लॉईज संघटनेनं केलाय। थिंक टेक प्रायव्हेट लिमिटेड ही हिंजवडीतली एक आयटी कंपनी आता बंद पडलेली आहे आणि त्याचं एक फार मोठी न्यूज सगळीकडे झालेली आहे आणि याच्यामध्ये एक फार मोठा स्कॅम आहे, जॉब स्कॅम, हे आम्ही वारंवार सांगत आलेलो आहोत। आणि आता आमची रिक्वेस्ट लेबर मिनिस्टरला हीच असेल की अशा सगळ्या कंपन्या, आणि यांना कंपन्या म्हणण्यामध्ये काही अर्थ नाही, हे सगळे स्कॅमस्टर्स आहेत आणि कन्सल्टंट फर्म्स आहेत ज्या अशा पद्धतीनं एम्प्लॉईज कडून पैसे घेतात आणि त्यांना जॉब देण्याचं आयटी मध्ये एक आमिष दाखवतात। तर माझी पुन्हा एकदा राज्य सरकारला विनंती आहे की अशा सगळ्या स्कॅमर कन्सल्टंटची आपण एक लिस्ट बनवावी। आधीच एआयच्या वाढत्या वापरामुळे आयटी क्षेत्रात नोकर कपातीची टांगती तलवार असतानाच अशा पद्धतीनं तरुणांच्या हतबलतेचा गैरफायदा काही बोगस कंपन्या घेत आहेत। थिंक टेक्नॉलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या आयटी कंपनीनं फसवणूक केल्यानं शेकडो कर्मचाऱ्यांवर आणि त्यांच्या कुटुंबियांवर सध्या उपासमारीची वेळ आली आहे। गलेलठ्ठ पगाराचा आमिष दाखवून सुशिक्षित तरुणांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या या बोगस कंपन्यांवर आता कामगार मंत्रालय काय कारवाई करतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। गोपाळ मोडघरे, साम टीव्ही न्यूज, पुणे।